नमस्कार मित्रांनो, कलाक्षेत्र मूव्हीज या यूट्यूब चॅनलवरती मी शशिकांत राडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी। भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात। असे म्हटले जाते की दिवाळी रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे। आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना अश्विनच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते, परंतु दिवाळीच्या ऐतिहासिक महत्त्वास लोक आजही जाणतात। दरवर्षी दिवाळी अंधाऱ्या रात्रीत झगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदिलांनी फटाक्यांच्या रोषणाईने दिव्यतेचा अंदाज येतो। दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते। घरी बनवलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते। भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात। दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्री राम हे रावणाचा वध करून माता सीतासह अयोध्यास परतले होते। त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता। असे म्हटले जाते की शाही आदेशानुसारच श्री राम व माता सीता यांचे अयोध्यापासून ते मिथिलापर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषणाईने जगमगून गेला होता। अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते। दिवाळीला आम्रपर्णाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावले जाते। अंगणात मुख्य प्रवेशद्वारासमोर वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात। अशा प्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात। असे म्हटले जाते की रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते। त्याचबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दीपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते। त्यामुळे दिवाळी दीपोत्सव म्हणून ओळखला जातो। या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात। मुख्यतः महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात। पारंपरिक रीती पद्धतीने आणि तज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। त्यामुळे लोक सोने चांदी खरेदी करतात। भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीतीप्रमाणे यास साजरा करतात। त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्सवाचे वातावरण असते। 5 दिवस चालणारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो। देशातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी सण गणला जातो। वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असा आठवडाभर हा सण उत्साहात साजरा केला जातो। वसुबारसापासून सुरू होणाऱ्या या सणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे। महाराष्ट्रीयन संस्कृतीत मात्र वसुबारस म्हणजे गोधनाच्या पूजेपासून या सणाला प्रारंभ होतो। अश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो। या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। दिवाळीची सुरुवात खऱ्या अर्थाने या दिवसाने घराघरात केली जाते। गोधन पूजेचे या दिवशी विशेष महत्त्व आहे। वसुबारसाविषयी असलेल्या आख्यायिकेनुसार समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या। त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून वसुबारसचे व्रत केले जाते। या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता गोवत्स पूजा केली जाते। या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात केली जाते। काही स्त्रिया या दिवशी उपवास करतात, तर काही ठिकाणी गहू मूग न खाण्याची प्रथा पाळली जाते।
स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. चांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते. शहरांचे विस्तारीकरण झाल्याने सर्वच सणांचे स्वरूप बदललेले आहे. धार्मिक विधीमध्येही सध्या इन्स्टंट हा प्रकार फोफावला आहे. वसुबारस सारखा सण देखील याला अपवाद नाही. जवळपास गाय नसल्याने अनेकांकडून घरातच माती, पितळ, चांदीच्या गायींच्या प्रतिकृतींची पूजा करून वसुबारस साजरी केली जाते. काही ठिकाणी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखाटूनही त्याची पूजा केली जाते. लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्याने सजवतात. धनाची देवी धन्वंतरीची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते की या दिवशी देवी धन्वंतरीचा जन्मदिवस पण असतो. देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ्य आणि समृद्धीची कामना केली जाते. बऱ्याच लोकांचे मान्य आहे की याच दिवशी देवी लक्ष्मी ग्रहप्रवेश करतात. त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात पसरली जाते. या दिवशी भगवान श्री कृष्ण यांनी नरकासुराचा वध केला व नरकासुराने 16,000 महिलांना बंदी बनवले होते. त्या महिलांना त्याच्या वधानंतर मुक्त करण्यात आले. म्हणून दीपावलीच्या एके दिवशी हा विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मुख्य प्रवेशद्वाराजवळ दीप तेवत ठेवून यमराजाची पूजा केली जाते. हा दिवस छोटी दिवाळी म्हणून देखील जाणला जातो. हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगानी सजवतात. महिला हातांवर मेहंदी काढतात. दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो आणि लहान मुलांना देखील या दिवशी उपहार दिले जातात. 5 दिवसाच्या दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस, ज्याला आपण दिवाळी असेही म्हणतो, या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी, श्री गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. या देवी देवतांना आमंत्रित केले जाते. घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे, खिडक्या, बाल्कन्या खुले ठेवले जातात. तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते. पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनाच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणित केले जाते. गोड पदार्थ खाऊ घातले जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात आणि या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या दुकानांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळीचा 4था दिवस हा पाडव्याचा असतो. या दिवशी विवाहित दाम्पत्य एकमेकांना छानसे उपहार देऊन खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात. ग्रामीण भागात घरातील पशूंना, विशेषतः गायी, बैल आणि म्हशी व बकऱ्यांना सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात. दिवाळीचा 5वा दिवस हा भाऊ बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांच्या आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करतात. भाऊ बहिणीला छानसे उपहार देऊन खुश करतात व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्नही करतात. हा दिवस रक्षाबंधना इतकाच पवित्र मानला जातो. हा दिवस भाऊ बहीण सोबत राहून साजरा करतात. विवाहित बहिणी माहेरी येतात. भारतात हा दिवस काही राज्यांमध्ये टीका या नावाने देखील ओळखला जातो. भारत हा असा देश आहे
की जेथे विविध जाती धर्माचे समुदाय एकसाथ एका बंधनात राहतात आणि एकमेकांचे सण मोठ्या आनंदात साजरे करतात। आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना कमी भेटतात, त्यावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याच्या आनंदमयी संधी घेऊन येतो। आजच्या काळात सर्व देशवासी पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानाबाबत जागृत आहेत। दिवाळीत भारत सरकार ही नागरिकांना प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती करतात। चला तर मग आपणही येणारी दिवाळी प्रदूषण मुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया आणि देशाच्या हितामध्ये आपले पण योगदान देऊया। हा आपला देश आहे, यास स्वच्छ व सुंदर ठेवणे आपण सर्वांचीच जबाबदारी आहे। देशाला फक्त राष्ट्र न समजता आपले घर समजून त्यास स्वच्छ व सुंदर ठेवले पाहिजे। मित्रांनो, मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या कलाक्षेत्रम मूव्हीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।